ओके, गुड मॉर्निंग सर्वांना जेवढे आले क्लासला आपल्या त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण जो थर्ड चॅप्टर सुरू केला होता, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, यामध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स हा पॉइंट सुरू केला होता आणि त्यामध्ये आपण जो काही ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याविषयी स्टडी केला होता, अभ्यास केला होता. बऱ्यापैकी आपण चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये तुम्हाला समजलंही असेल सर्वांना. ओके, आज आपण आजच्या लेक्चर मध्ये जो त्या पुढचा सेकंड पॉइंट आहे, आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, मग आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहणं पण आवश्यक आहे. मग आता या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय घडून येतं हे आपल्याला पाहायचंय. काय काय होतं, कोणकोणत्या प्रोसेस होतात हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, मग आपला पॉइंट आपण टाकून घेऊ, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, म्हणजे मानवी स्त्री प्रजनन संस्था, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता यामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे हे आपल्याला अगोदर एक्सप्लेन करायचंय. ह्या फिगर आपण काढलेली ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. तर यामध्ये आपल्याला काय काय प्रेझेंट आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हे माहिती असणं आवश्यक आहे. पण हे लक्षात ठेवायचे, पहा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ऑल ऑर्गन्स, सगळे जे काही अवयव आहेत की नाही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, तर हे सगळे ऑर्गन्स कुठे असतात? इन ऍब्डॉमिनल कॅव्हिटी, आउटसाइडला नसतात. म्हणजे उदर पोकळीच्या बाहेर हे अवयव नसतात, तर उदर पोकळीच्या आतमध्ये आपले सगळे हे अवयव. ओके, आपले जे काही कॅव्हिटी आहे, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी, तर त्यामध्ये हे जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन आहेत, तर ते इनसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी, उदर पोकळीच्या आतमध्ये अवयव असतात, बाहेरच्या बाजूने ते आपल्याला अवयव दिसत नाहीत. मग या ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स मध्ये काय काय इन्क्लूड होतं, कशा कशाचा समावेश होतो, तर पहा, यामध्ये आपल्याला पेअर्स ऑफ ओव्हरीज काय दिसतात आपल्याला? पेअर्स ऑफ ओव्हरीज. या काय आहेत रे? ओव्हरी आहेत. अंडाशय म्हणतो आपण त्याला. जे काही अंडाशय आहेत, तर अंडाशयाची काय असते? एक जोडी असते, पेअर्स ऑफ ओव्हरीज. आपण लिहून घेऊ काय असतं ते. पेअर्स ऑफ ओव्हरीज. ओके, हे फर्स्ट झालं. जोडीनेच दिसून येतात हे ओव्हरीज. अंडाशय जोडीनेच दिसून येतात. त्यानंतर आणखी काय असतं? पेअर्स ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट दिसतात, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. मग या ओव्हिडक्टची पण आपल्याला काय दिसून येते? एक जोडी दिसून येत असते, पेअर ऑफ ओव्हिडक्ट. देन आणखी काय बरं या ठिकाणी? सिंगल युटेरस. सिंगल युटेरस म्हणजे एकच गर्भाशय दिसून येतं. हे सिंगल युटेरस आहे, एकच आहे फक्त. यामध्ये काय असते? एम्ब्रियोची डेव्हलपमेंट घडून येत असते या युटेरस मध्ये. युटेरस कसं असतं? सिंगल असतं. याची पेअर्स आपल्याला दिसून येत नाही. सिंगल युटेरस. ओके, देन पहा, अँड वॅजिना. वजायना म्हणतो आपण त्याला. काय आहे आपल्याला? वजायना. या ठिकाणी दिसते पहा, हा जो बारीक भाग आहे, तर हा काय आहे? वजायनाचा भाग आहे.
योनी मार्ग म्हणतो आपण त्याला, वजायना. ओके. आता या ठिकाणी आपल्याला हे तर दिसून येतं, परंतु आणखी एक ग्लँड आहे पहा. अ पेअर ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. या ठिकाणी म्हणजे जे वजायना आपल्याला दिसून येते, एक स्मॉल होल दिसून येते, तर या ठिकाणी एक बल्बो युरेथ्रल ग्लँड असते, जे की त्याचं सिक्रेशन सिक्रेट करण्याचं काम करत असते. एक व्हाईट कलरचा हे असतो पहा, सिक्रेशन असतं. तर ते सिक्रेशन जे आहे, तर हे कोण सिक्रेट करत असतात? बल्बो युरेथ्रल ग्लँड. आणि यांचं पण काय असतो, एक पेयर्स असतो. अशा या ठिकाणी असतो पहा, अशा प्रकारचा एक काय असतो, एक ग्लँड असते आणि त्या ग्लँडला काय म्हणायचे? बल्बो युरेथ्रल ग्लँड. पेयर्स ऑफ बल्बो युरेथ्रल मॅडम आमच्यात बार्थोलिन्स ग्लँड आहे. कोणत्या येतात? बार्थोलिन्स ग्लँड. ओके ओके. ते नाव चेंज होऊन आलं असेल. माझ्या पुस्तकामध्ये बल्बो युरेथ्रल ग्लँड्स आहे. ओके. ठीक आहे, ते असेल तर ते वाचा, नाही तर मग हे लक्षात ठेवा. ठीक आहे. काय असतात यामध्ये? पेअर्स ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड प्रेझेंट असतात. या ठिकाणी जे काही ग्रंथींची, जे काही कंद ग्रंथी असतात, तर त्या कंद ग्रंथींची एक जोडी या युरेथ्रल ग्लँड काय असतात या ठिकाणी, वजायनाच्या ठिकाणी प्रेझेंट असतात. एवढं काय दिसून येतं आपल्याला या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट असल्याचं आपल्याला दिसून येत असतात. दिस ग्लँड्स ऑल्सो प्रेझेंट. आलं एवढं लक्षात? काय काय असतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये? पेअर्स ऑफ ओव्हरीज, पेअर्स ऑफ ओव्हिडक्ट्स, सिंगल युटेरस, त्यानंतर वजायना अँड पेअर्स ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड्स आर प्रेझेंट. देन पहा, जनरली काय होतं, साधारणतः सामान्यतः एव्हरी मंथ अँड ओव्ह्यूम इज रिलीज इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरी. सामान्यतः काय होतं, प्रत्येक महिन्याला ऑन ओव्ह्यूम इज रिलीज अँड ओव्ह्यूम एकच काय होते, अंडपेशी जी असते तर ती ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये रिलीज होत असते अल्टरनेट ओव्हरीज मधून. अल्टरनेट ओव्हरीज म्हणजे काय? एका महिन्याला या ओव्हरीज मधून जर एक ओव्ह्यूम काय केला, कशामध्ये प्रोड्यूस केला किंवा कशामध्ये हे केला, फॉरवर्ड केला ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, म्हणजे या उदर पोकळीमध्ये जर आपण काय केला, फॉरवर्ड केला, तर सेकंड मंथ मध्ये या दुसऱ्या ओव्हरी मधून जी काही सेकंड ओव्हरी आहे, तर या सेकंड ओव्हरी मधून काय केलं जातं, एक ओव्ह्यूम रिलीज केला जातो. त्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये इकडच्या ओव्हरीज मधून, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ह्या ओव्हरीज मधून, म्हणजे अल्टरनेटली जे काही ओव्हरीज आहेत तर त्यामधून काय केलं जातं, ओव्ह्यूम जे आहे ते रिलीज केलं जातं इन टू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आलंय लक्षात? एव्हरी मंथ अँड ओव्ह्यूम इज रिलीज इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरी. जानेवारी मध्ये ह्या ओव्हरी मधून जर रिलीज केलं तर फेब्रुवारी मधून तिकडे, मार्च मधून तिकडे, एप्रिल मधून इकडे, असं काय केलं जातं, ओव्ह्यूम जे आहेत या अल्टरनेटली इच ओव्हरीज मधून रिलीज केल्या जातात. देन फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनेल लाईक अँड ओपनिंग इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ इट. मग जेव्हा पहा या ओव्हरीज मधून एखादा काय केला, ओव्ह्यूम रिलीज केला, म्हणजे हा जो काय आहे ओव्ह्यूम जे आहे, तर हा ओव्हरीज मधून आपल्याला रिलीज करायचा आहे. तर हा रिलीज केल्याच्या नंतर हे जे काही फनेल लाईक आपल्याला दिसतंय, फनेल लाईक म्हणजे जे नरसाळा असतं की नाही, नरसाळ्याच्या आकाराचं, तर हे फनेल लाईक काय असतं, ओव्हिडक्टला फनेल लाईक म्हणजे नरसाळ्याच्या आकाराचं काय असतं, एक स्मॉल ओपनिंग असतं. या स्मॉल या ठिकाणी काय असते, फनेल लाईक जे ओव्हिडक्ट
तर यामध्ये एक ओपनिंग आपल्याला दिसून येतं आणि या ओपनिंग मधून हा ओव्ह्यूम जे आहे हा काय केला जातो, रिलीज केला जातो इंटू द ओव्हिडक्ट. कशामध्ये? ओव्हिडक्ट मध्ये. आलंय लक्षात? या ओव्हिडक्टच्या ओव्हरीच्या ठिकाणी काय असतो, हा आपल्याला कशासारखा दिसतोय, फनेल लाईक म्हणजे नरसाळ्याच्या आकारासारखा दिसतो. आणि यामध्ये काय असते, या फनेल लाईक शेपला एक स्मॉल ओपनिंग असते, एक लहान असतं छिद्र असतं आणि या छिद्रामार्फत ते जे काही ओव्ह्यूम्स आहेत ते काय केले जातात, रिलीज केले जातात इंटू द ओव्हिडक्ट. या वाहिनीमध्ये आणि जी काही नलिका असते तर त्यामध्ये काय केलं जातं, हे ओव्ह्यूम रिलीज केलं जातं. देन पहा, ओसाइट्स एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. मग हे जे काही अंडपेशी जी आहे तर ही या ओव्हिडक्ट मधून म्हणजे अंडनलिकेमधून काय केली जाते, पास केल्या जाते. ओके. पण जेव्हा या ओव्हिडक्ट मधून ती काय होत असते, पास होत असते, ही जी काही ओसाइट्स असतील त्याला ओसाइट्स म्हणतात, त्याला ओव्ह्यूम म्हणतात, त्याला एम्ब्रिओ म्हणतात. कोणतं जरी आलं तरी पण त्याला काय म्हणायचं, अंडपेशीच म्हणायचंय. अगोदर ओव्ह्यूम होतं, अंडपेशी म्हणत होते मी. आता ओसाइट्स आहेत, ओसाइट्स म्हणजे पण अंडपेशीच आहे. नंतर एम्ब्रिओ येईल, एम्ब्रिओ म्हणजे पण काय, अंडपेशीच आहे. तिघींचा अर्थ एकच होतो, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. मग हे जेव्हा ओसाइट्स असतील, एम्ब्रिओ असतील किंवा ओव्ह्यूम असतील, जेव्हा रिलीज केले जातात इंटू द ओव्हिडक्ट, देन in this oviduct the cilia are present. Cilia are present in inner surface of oviduct. या ओव्हिडक्टच्या इनर साइडला अशा प्रकारचे काय असतात, सिलिया असतात. सिलिया म्हणजे काय, रोमके असतात, केसासारखे. केसासारखे काय असतात, हे रोमके असतात. सिलिया आर प्रेझेंट इन इनर साइड ऑफ द ओव्हिडक्ट. मग हे सिलिया काय करतात, काय करत असतील सिलिया, जेव्हा एखादा ओव्ह्यूम या ओव्हिडक्ट मधून काय केला जातो, पास केला जातो, तेव्हा या सिलिया ज्या असतात, हेअर लाईक म्हणजे केसासारख्या ज्या सिलिया असतात, त्या काय करतात, या ओव्ह्यूमला फॉरवर्ड पुश करतात. म्हणजे या ओव्हिडक्ट मधून पुढे पुढे ढकलण्याचं काम जे आहे हे कोण करतात, या सिलिया करत असतात. याला आपल्याला काय म्हणायचंय, सिलिया. ओके. सिलिया हे काम करत असतात. सिलिया, दी सिलिया पुश द ओसाइट टुवर्ड्स द युटेरस. हे जे काही सिलिया आहेत या ओव्ह्यूमला, या ओसाइट्सला या युटेरस मध्ये फॉरवर्ड किंवा टुवर्ड्स पुश करण्याचं काम करत असतात. हे काय झालं आपलं, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम झाली. आता आपलं जे ओव्ह्यूम आहे हे कुठपर्यंत यायला लागलेलं आहे, आता युटेरस मध्ये यायला लागलं. ठीक आहे. कारण की ओव्हरीज मधून तर ते रिलीज झालं, रिलीज झाल्याच्या नंतर ते फनेल लाईक स्ट्रक्चर मधून ज्या ठिकाणी सेंटरला स्मॉल ओपनिंग आहे त्यामधून ते रिलीज होऊन कुठे गेलं, ओव्हिडक्ट मध्ये गेलं. ओव्हिडक्ट मध्ये काय प्रेझेंट आहे, सिलिया प्रेझेंट आहे. मग या सिलिया काय करतात, या ओव्ह्यूमला पुश टुवर्ड्स द युटेरस, युटेरस कडे पुश करण्याचं, ढकलण्याचं काम करत असतात. मग आता युटेरस मध्ये हे ओव्ह्यूम काय केले, फॉरवर्डला पुश केले, टुवर्ड्सला पुश केले, ढकलले, तर काय होईल, तर त्यानंतर काय होतं, गॅमेट फॉर्मेशन व्हायला सुरू होतं. गॅमेटचं फॉर्मेशन होणार आहे. मग आता हे गॅमेटचं फॉर्मेशन कसं होतं हे आपल्याला पाहायचं. नेक्स्ट पॉइंट आहे आपला गॅमेट फॉर्मेशन. ओव्हिडक्ट म्हणजे अंडनलिका, अंडनलिका म्हणतात. त्यामधून जे काही अंडपेशी असतात तर ह्या अंडपेशी या ओव्हिडक्ट मधून रिलीज केल्या जातात, त्यामुळे त्याला ओव्हिडक्ट म्हणतात, अंडनलिका म्हणतात. अंडपेशी वाहून नेण्याचं काम करत असतात त्या. ओके. देन पहा, गॅमेट फॉर्मेशन. आता या ठिकाणी बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्ह्यूम आर फॉर्म बाय मिओसिस. आता या ठिकाणी शुक्रपेशी आणि अंडपेशी हे दोन्ही युग्मक
जे काही अर्धसूत्री विभाजनाने तयार होत असतात. ओके, गॅमेट फॉर्मेशन, बोथ गॅमेट फॉर्मेशन कोणतं, स्पर्मचं आणि ओव्ह्यूमचं, हे कशाद्वारे होत असतं, मिओसिस द्वारेच होतं, अर्धगुणसूत्री विभाजनानेच होत असतं. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन अ टेस्टिस ऑफ मेन्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ. हे लक्षात ठेवायचे पहा दोन्हीमध्येही, कारण की हे लक्षात ठेवा, स्पर्म जे असतात तर हे स्पर्म कोणामध्ये तयार होतात, मेन मध्ये, आणि ओव्हम जे असतात हे कोणामध्ये तयार होत असतात, वुमेन्स मध्ये. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. फिमेल्स मध्ये मग मेल अँड फिमेल करू. आता पहा, हे दोन्हींचं डिव्हायडेशन कशाद्वारे होतं, मिओसिस द्वारे होतं. मिओसिस अर्धगुणसूत्री विभाजनाने काय तयार होतं, स्पर्मही मिओसिस द्वारे तयार होतात, ओव्ह्यूमही मिओसिस द्वारे तयार होत असतात. परंतु पहा, स्पर्म्स आर प्रोड्यूस इन अ टेस्टिस ऑफ मेल्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन ऑर प्युबरिटी टिल डेथ. यामध्ये मेल्स मध्ये जे स्पर्म तयार होत असतात, स्पर्म तयार होतात ना मिओसिस द्वारे, तर हे स्पर्म्स टेस्टिस मध्ये तयार होतात, मेनच्या पुरुषांच्या टेस्टिस मध्ये, काळवृषणामध्ये हे स्पर्म्स तयार होत असतात. परंतु हे स्पर्म तयार होण्याचा कालावधी कोणता आहे, कुठून कुठपर्यंत आहे, बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन, बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन, बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टू, म्हणजेच त्याला आपण प्युबरिटी असं म्हणतो, टू टिल डेथ, टू टिल डेथ. ओके, कुठपर्यंत, मरेपर्यंत. यौवनावस्थेपासून, प्युबरिटी म्हणजे काय, जेव्हा त्यांची यौवनावस्था येत असते, जेव्हा ते यौवन अवस्थेमध्ये, कुमार अवस्थेमध्ये येत असतात, यौवन अवस्था म्हणतो आपण त्याला, तर त्या अवस्थेमध्ये जेव्हा येत असतात तेव्हापासून हे स्पर्म तयार व्हायला सुरुवात होते. आणि हे कुठपर्यंत हे स्पर्म तयार होत राहतात रे, जोपर्यंत ते काय होत नाही, ते डेथ म्हणजे मृत्युमुखी पडत नाही. म्हणजे ते जरी काय झाले, प्रौढ झाले, जरी ते म्हातारे झाले, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये स्पर्म काय होत राहतात, तयार होत राहतात. कुठून कुठपर्यंत, बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन, जेव्हा ते यौवनावस्थेमध्ये येत असतात तेव्हापासून स्पर्म तयार व्हायला सुरुवात होते, ते कुठपर्यंत, टिल द डेथ. हा काय, स्पर्म प्रोड्यूस होण्याचा मेल्स मधला कालावधी आहे, ड्युरेशन आहे. हावेव्हर, परंतु इन केस ऑफ वुमेन्सच्या बाबतीत काय होतं, फिमेलच्या बाबतीत काय होतं, ऍट द टाइम ऑफ बर्थ, जेव्हा हे वुमेन्स किंवा एखादी गर्ल जन्माला आली, म्हणजे मुलगी जर जन्माला आली, तर त्यांच्या जन्माच्या वेळेलाच, लक्षात येत आहे, जेव्हा त्यांचा जन्म होतो, ऍट द बर्थ टाइम, जेव्हा त्यांचा जन्म होतो त्या वेळेला, देअर आर 2 to 4 मिलियन्स इमॅच्युअर ओसाइट्स इन द ओव्हरी ऑफ फिमेल फेटस. पहा, त्या वेळेला त्यांच्या ओव्ह्यूम मध्ये, म्हणजे त्या जी मुलगी असते तर त्या बाळाच्या ओव्ह्यूम मध्ये जी काही अंडाशय आहे, तर या अंडाशयामध्ये 2 to 4 मिलियन्स, 2 to 4 मिलियन्स इमॅच्युअर, कसे असतात, इमॅच्युअर, अपरिपक्व ओसाइट्स इज इन द ओव्हरी ऑफ फिमेल फेटस. जे काही लहान भ्रूण असेल तर त्याच्या कशामध्ये, ओव्हरीज मध्ये, त्या ज्या काही ओव्हरीज आहेत तर त्या ओव्हरीज मध्ये, दोन्हींच मिळून, या एकाच याच्यामध्ये नाही, दोन्ही ओव्हरीज मिळून 2 to 4 मिलियन्स ओसाइट्स काय असतात यामध्ये, ओसाइट्स, इमॅच्युअर ओसाइट्स आर प्रेझेंट. देन पहा,
and oocytes mature and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause. आणि हे जे oocytes आहेत जेव्हा मॅच्युअर होतात, हे जे oocytes असतात या ओव्हरीज मधले जेव्हा ते मॅच्युअर होतात म्हणजे 12-13 वयापर्यंत काय होतात ते मॅच्युअर होऊन जातात, 13-14 वयापर्यंत मॅच्युअर होऊन जात असतात. आणि ही मॅच्युअर झाल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरीज दिस oocytes आर रिलीज. प्रत्येक महिन्याला एक एक oocyte जो आहे तर हा काय केला जातो, प्रत्येक महिन्याला रिलीज केला जातो म्हणजेच बाहेर टाकल्या जातो. अँड हे कुठून कुठपर्यंत होतं, फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी, जेव्हा ते आपण यौवनावस्थेमध्ये येत असतात तेव्हापासून ते कुठपर्यंत त्यांचा एक कालावधी आहे पहा, एज ऑफ मेनोपॉज. एज ऑफ मेनोपॉज म्हणजे अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स एज पर्यंत ज्या oocytes असतात यामधून ज्या oocytes रिलीज केल्या जातात की नाही, तर या कुठून कुठपर्यंत बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी यौवनावस्थेपासून ते त्यांचा कालावधी कुठपर्यंत आहे, 45 इयर्स ऑफ द एज. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कोणता कालावधी म्हणतो, मेनोपॉज. 45 इयर्सचा जो कालावधी असतो तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय, मेनोपॉज. म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळापर्यंत या पेशींचं काय होऊन जातं, अंडमोचन होत राहतं. याचं कालावधी लक्षात आला, बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी टू मेनोपॉज. मेनोपॉज आणि हा मेनोपॉजचा कालावधी, रजोनिवृत्तीचा कालावधी किती वर्षाचा आहे, 45 इयर्स ऑफ एज. वयाच्या 45 वर्षापर्यंत ते ओव्ह्यूम्स काय केले जातात, रिलीज केली जातात. त्याच्यानंतर मग काय होतं, हे ओव्ह्यूम्स रिलीज व्हायचे स्टॉप होऊन जातात. ओके. मेनोपॉज इज अ स्टॉप फंक्शनिंग ऑफ अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही जी काही मेनोपॉज आहे म्हणजे रजोनिवृत्तीचा कालावधी जो आहे तर तो या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं जे प्रजनन संस्था असते तर त्या प्रजनन संस्थेला काय करतं, स्टॉप केलं जातं. ओके. देन पहा, at the age of 45 to 50 years, secretion of hormone controlling the functions of female reproductive system either stop or become irregular. जेव्हा 45 to 50 इयर्सचा कालावधी होत जातो, ते 45 ते 50 वर्षापर्यंत हे जे हार्मोन सिक्रेशन करणं होत असतात तर त्याच्यावरचं कंट्रोल जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं हे काय होतं, स्टॉप होतं, थांबल्या जातं. आणि मग हे थांबल्यामुळे हे जे काही हार्मोन सिक्रेशन होत असतात तर ते कसे होऊन जातात, इरेग्युलर होऊन जातात, अनियमित होऊन जातात. ते हार्मोन्स आपल्याला पुढे पाहायचे आहेत मेनेस्ट्रुअल सायकल्स मध्ये कोणकोणते हार्मोन्स आहेत ते. तर हे जे काही हार्मोन सिक्रेट करत असतात तर ते हार्मोन्स काय होतात, इरेग्युलर होऊन जातात म्हणजे अनियमित होऊन गेल्यात आपल्याला. दिस इज कॉल्ड द मेनोपॉज. हे कशामुळे घडून येतं, रजोनिवृत्तीमुळे घडून येत असतं. जोपर्यंत ओव्ह्यूम रिलीज होत असतात तोपर्यंत आपण एम्ब्रिओ तयार करू शकतो म्हणजे एखाद्या लहान बाळाला जन्म देऊ शकतो. परंतु 45 इयर्सच्या नंतर जेव्हा हे ओव्ह्यूम्स रिलीज व्हायचं स्टॉप होतं तेव्हा आपण एखाद्या भ्रूणाला, एखाद्या अपत्याला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे 45 to 50 इयर्सचा जो ड्युरेशन आहे तर तो कसा सांगितलेला आहे तुम्हाला, मेनोपॉज म्हणून सांगितलेला आहे, रजोनिवृत्तीचा काळ म्हणून सांगितलेला आहे. आलंय लक्षात? आलंय का? हो. ओके. देन फर्टिलायझेशन आहे पहा, म्हणजे गॅमेट फॉर्मेशनचा पाहिला आपण कुठून कुठपर्यंत होतं, त्याचा ड्युरेशन तर पाहिला गॅमेट फॉर्मेशनचा.
मेन्स मधला आणि वुमेन्स मधलाही बघितला, कुठपर्यंत ते रिलीज करू शकतात, कोण कुठपर्यंत रिलीज करू शकतो, प्रोड्यूस करू शकतात, हे आपण पाहिलं. त्यानंतर पहा, जर हे ओव्ह्यूम युटेरस मध्ये आले तर त्याचं फर्टिलायझेशन घडून येतं. ते ओव्ह्यूम जर कशामध्ये आले, युटेरस मध्ये आले, तर त्याचं काय होतं, फर्टिलायझेशन घडून येत असतं. मग आता हे फर्टिलायझेशन कसं घडून येतं हे आपल्याला पाहायचं. आपल्याकडे टाइम आहे का फर्टिलायझेशन पाहण्यासाठी? नाही तर मग आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायला. ओके, नाहीये. आपण फर्टिलायझेशन जे आहे हे नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. ओके, आपण या ठिकाणीच काय करू, स्टॉप करू.